लग्नाला मुलगी कोण देणार? गावाला जाऊन जर शेती केलीस तर पहिली नोकरी कर, मग लग्न कर, मग गावाला जा, असा मोलाचा सल्ला अनेकांनी दिला. तेव्हा आम्ही त्यांना हसून असं म्हणायचो की निसर्गात रमणारी, गावाला राहणारी, आयुष्यभर साथ देणारी आणि थोड्यातच गोडी मांडणारी कदाचित 100त एक नसेल, 1000त एक नसेल, 10,000त सुद्धा एक नसेल, पण लाखात एक तर असेल. आणि आपल्याला अशीच लाखात एक पाहिजे. मनात आणलं तर देव ऐकतो सुद्धा आणि देवाने ऐकलं सुद्धा. मुलगी काय शिकले हो असं नातेवाईकांनी विचारलं तेव्हा मी त्यांना म्हणालो की आनंदी कसं राहायचं हे शिकले. तिला सुद्धा गावालाच राहायचं. आपल्या PIP ॲग्रोमध्ये येणारं प्रत्येक साहित्य हे तिच्या निरीक्षणाखालून जातं. PIP ॲग्रोशी जोडले गेलेले अनेक शेतकरी, महिला बचत गट आणि आपल्या सहकाऱ्यांशी तीच बोलते. त्यामुळे तिच्या लक्षात आलंय की आरोग्य हीच तिला संपदा. हे असं होतं बघा, बायकोची तारीफ केली की वेळेचं भानच राहत नाही. चला चला गेलं पाहिजे. अहो कुठे म्हणून काय विचारताय? उद्या लग्न आहे. बँड नाही, DJ नाही, आहेर नाही, कसलं पोशाख नाही, साधं सोप्पं देवा ब्राह्मणाच्या आणि निसर्गाच्या साक्षीने लग्न करते. मग येताय ना, आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेतच. मग लग्नाला या.